हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या टॉपिक मधून 50 महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. सोबतच त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठीची टेस्ट सिरीज आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जातात. तसेच 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये अवेलेबल आहेत. तसेच मित्रांनो, ही जी टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये ॲज पर न्यू स्कीम तुम्हाला पेपर दिले जातील आणि 5 इयर सीईटी आणि 3 इयर सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज अवेलेबल आहे. मित्रांनो, या सिरीजला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. आणि जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी देतात अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या बॅचेस आहेत त्या ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. विच सी इज द अंदमान अँड निकोबार आयलँड, अ ग्रुप ऑफ मेनी आयलँड लोकेटेड इन. अंदमान आणि निकोबार हा अनेक बेटांचा समूह असलेला संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या समुद्रात आहे? तर मित्रांनो, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह भारतातील मुख्य भूमीच्या आग्नेयेला आहे आणि हा बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्व भागामध्ये स्थित आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी, बंगालचा उपसागर इथे योग्य उत्तर आहे. India has a monopoly in production of mulberry silk. Its production mainly occur in which of the following state? तर मित्रांनो, प्रश्न आहे की भारताची मुगा रेशमीच्या उत्पादनामध्ये मक्तेदारी आहे, तर याचे उत्पादन मुख्यत्वे कोणत्या राज्यामध्ये होते? तर आसाम देशाच्या एकूण मुगा रेशीम उत्पादनाचे सुमारे 95% योगदान देतो. त्यामुळे मुगा रेशीम उत्पादनाचे प्रमुख केंद्र हे आसाम आणि बिहार आहे. त्यामुळे ऑप्शन ए, आसाम व बिहार हे याचं योग्य उत्तर आहे. In which state does the actual forest area constitute 84% of its total geographical area, making it the top state in the term of proportion of forest area to geographical area in the country? या राज्यातील प्रत्यक्ष वनक्षेत्र त्या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 84% असून भौगोलिक क्षेत्राशी असलेले वनक्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण लक्षात घेता ते देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. तर मित्रांनो, इथे योग्य ऑप्शन आहे ऑप्शन सी, मिझोरम. The capital of the great emperor Shalivahana, known for his bravery, was Pratishthan Nagri, which is now known as. महापराक्रमी शककर्ता राजा शालिवाहनाची राजधानी असलेली प्रतिष्ठान नगरी म्हणजे हल्लीचे डॅश डॅश होय. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पैठण. Where is the leather industry project under the Marathwada Development Corporation conducted, where Chagal leather goods are produced? छागल नावाचे चामड्याचे बुदले जिथे तयार होतात या ठिकाणी मराठवाडा विकास महामंडळाद्वारे चर्मोद्योग प्रकल्प राबवला जातो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पाटोदा. रिगार्डिंग द कल्चरल सिग्निफिकन्स ऑफ पुणे सिटी, व्हाय इट इज नोन ॲज द कल्चरल कॅपिटल. पुणे शहराच्या सांस्कृतिक महत्वाबद्दल विचारल्यास पुणे शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील सर्व, ऑप्शन डी. The confluence of the Man and Mahis rivers is in अकोला डिस्ट्रिक्ट ॲट. मन व म्हैस या नद्यांचा संगम अकोला जिल्ह्यात डॅश डॅश येथे झालेला आहे. तर मित्रांनो, ऑप्शन ए, बाळापूर याचं योग्य उत्तर आहे. विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन इंडिया. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो, कच्छ जिल्हा गुजरातमध्ये आहे आणि त्याचं क्षेत्रफळ 45,674 चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे भारतातील सर्वात मोठा जिल्हा ऑप्शन बी, कच्छ हा आहे. The ancient ruins of Amravati district are famous. The place known for these ruins is situated on the banks of the Varda river. What is the name of this place? अमरावती जिल्ह्यातील प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले डॅश डॅश ठिकाण वर्धा नदीकाठी वसलेले आहे. तर मित्रांनो, ऑप्शन ए, कौंडिन्यपूर याचं योग्य उत्तर आहे. This fort and surrounding area in the चिखलदरा तालुका were once under the rule of गोंड किंग्स. चिखलदरा तालुक्यातील हा गड व परिसर पूर्वी गोंड राज्याच्या अंमलबजावणीखाली होता. अंमलाखाली होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, गाविलगड. महात्मा गांधी एस्टॅब्लिश्ड सेवाग्राम नियर वर्धा. व्हॉट वॉज द ओरिजिनल नेम ऑफ सेवाग्राम. वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी वसवलेले सेवाग्राम आहे. सेवाग्रामचे नाव पूर्वी डॅश डॅश असे होते.
तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शेगाव. वेअर इज द जमनालाल बजाज सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल इंडस्ट्री अँड रिसर्च लोकेटेड? जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अनुसंधान संस्था कोठे आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वर्धा. द लार्जेस्ट मास कन्व्हर्जन इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड अकर्ड इन द नागपूर ऑन विच डे? जगाच्या इतिहासात सर्वात मोठे धर्मांतर कोणत्या दिवशी नागपूर येथे घडून आले? तर मित्रांनो जगातील सर्वात मोठे धर्मांतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे घडून आले. या दिवशी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 14 ऑक्टोबर 1956. इन विच डिस्ट्रिक्ट इज द नागझिरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी लोकेटेड? नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो नागझिरा अभयारण्य हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए गोंदिया याचं योग्य उत्तर आहे. द कूल हिल स्टेशन म्हैसमाळ इज लोकेटेड इन छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट. द हिल स्टेशन विथ द सेम रेकग्निशन जवाहर इज लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट? थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं म्हैसमाळ हे स्थळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. तर हीच ओळख असलेले जव्हार हे स्थळ डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो जव्हार हे स्थळ पालघर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए पालघर याचं योग्य उत्तर आहे. विच टाइप ऑफ इरिगेशन इज द मोस्ट पॉप्युलर इन महाराष्ट्र? डॅश डॅश हा जलसिंचन प्रकार महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त प्रचलित आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वेल इरिगेशन विहीर जलसिंचन. महाराष्ट्र शेअर्स इट्स बॉर्डर विथ द 6 स्टेट विच ऑफ द फॉलोइंग स्टेट इज नॉट वन ऑफ देम? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यामध्ये समावेश होत नाही? तर मित्रांनो आंध्र प्रदेशचा समावेश या राज्यामध्ये होत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन डी आंध्र प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. विच रिजन इज नॉट लोकेटेड ऑन द बँक्स ऑफ द गोदावरी रिव्हर? खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंढरपूर जे भीमा नदी काठी वसलेले आहे. एकोडी भंडारा इज द फेमस फॉर सिल्क फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग. द सिल्क फॅब्रिक हेअर इज मेड फ्रॉम द स्पेसिफिक टाइप ऑफ रॉ सिल्क कॉल्ड. एकोडी भंडारा हे ठिकाण रेशीम कापड निर्मितीच्या हस्तउद्योगाबाबत प्रसिद्ध आहे. येथील रेशीम कापड डॅश डॅश या विशिष्ट प्रकारच्या कच्च्या रेशमापासून बनवले जाते. तर मित्रांनो कोसा ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. इन विच डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र आर द लार्जेस्ट रिझर्व ऑफ कॉपर फाउंड? महाराष्ट्रात या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. तर मित्रांनो चंद्रपूर ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. जस्ट लाईक अजंता and Ellora, the caves at dash dash are also in छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट. अजिंठा व वेरूळ याचप्रमाणे डॅश डॅश येथील गुंफा मंदिरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पितळखोरा. विच मिनरल इज फाउंड इन द 3 डिस्ट्रिक्ट ऑफ कोल्हापूर रत्नागिरी आणि रायगड? कोल्हापूर रत्नागिरी रायगड या तिन्ही जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजांचे साठे आहेत? तर मित्रांनो ऑप्शन डी बॉक्साइड हे इथे योग्य उत्तर आहे. In addition to Bhiwandi and Malegaon, where is the handloom industry carried out on a large scale in the state? भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅश डॅश येथे हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावरती चालतो. तर मित्रांनो इचलकरंजी ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. Which river is the Panchad dam built mainly due to the 1961 flood disaster located on? मुख्यत्वे 1961च्या जलप्रलयामुळे प्रकाश झोतात आलेले पुणे जिल्ह्यातील पानशेत हे मातीचे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेले आहे? मित्रांनो ऑप्शन बी आंबी नदी याचं योग्य उत्तर आहे. द तानसा अँड वैतरणा रिझर्वायर दॅट सप्लाय वॉटर टू मुंबई आर लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट? मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही जलाशये या जिल्ह्यामध्ये आहेत. तर मित्रांनो ऑप्शन डी ठाणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी डॅश डॅश ही माती रत्नागिरी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आढळते. The soil with a higher content of iron and zinc is found in रत्नागिरी कोल्हापूर and सांगली डिस्ट्रिक्ट. तर मित्रांनो ऑप्शन बी जांभी याचं योग्य उत्तर आहे. कार्ला मळवली व बेडसा कामशेत येथील गुंफा मंदिरे पुणे जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहेत? द केव्ज टेम्पल ऑफ कार्ला मळवली and बेडसा कामशेत आर लोकेटेड इन विच तालुका ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट? तर मावळ ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? द लार्जेस्ट शुगर फॅक्टरी इन एशिया
वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी शुगर फॅक्टरी इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग? तर ऑप्शन क सांगली याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी डॅश डॅश या खजिनाच्या उत्पादनात महाराष्ट्र देश आघाडीवरती आहे. महाराष्ट्र लीड्स इन द प्रोडक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मिनरल इन द कंट्री? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी कायनाइट याचं योग्य उत्तर आहे. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी डॅश डॅश येथे लोखंडाचे साठे आढळतात? इन विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस इन गडचिरोली डिस्ट्रिक्ट आयर्न ओर डिपॉझिट्स आर फाउंड? तर देऊळगाव ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. इथे आयर्न ओरचे डिपॉझिट सापडतात. मध्य रेल्वेने मुंबईवरून दिल्लीकडे जाताना लागणाऱ्या राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन कोणते? व्हॉट इज द लास्ट जंक्शन इन द स्टेट ऑन द वे टू दिल्ली फ्रॉम मुंबई बाय सेंट्रल रेल्वे? तर मित्रांनो ऑप्शन बी भुसावळ याचं योग्य उत्तर आहे. रामटेक व सावनेर येथे मॅंगनीजच्या मंगल धातूच्या खाणी आहेत. ही स्थळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडतात? द मॅंगनीज माइन्स ॲट रामटेक अँड सावनेर आर लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी नागपूर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावरती आहेत? इन विच डिस्ट्रिक्ट आर लाइमस्टोन माइन्स फाउंड इन अ लार्ज क्वांटिटीज? तर विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेली मालवण, वेंगुर्ला व सावंतवाडी ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? मालवण, वेंगुर्ला अँड सावंतवाडी विच आर लीडिंग इन कॅश्यू प्रोडक्शन आर लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी सिंधुदुर्ग याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे तंबाखूच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत? विच ग्रुप ऑफ डिस्ट्रिक्ट इज लीडिंग इन टोबॅको प्रोडक्शन इन द स्टेट? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी कोल्हापूर, सांगली, सातारा हे याचं योग्य उत्तर आहे. वेण्णा व कोयना या कृष्णा नदीच्या उपनद्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ उगम पावतात. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात त्या नद्या कृष्णा नदीस येऊन मिळतात? द वेण्णा अँड कोयना ट्रिब्युटरीज ऑफ द कृष्णा रिव्हर ओरिजिनेट नियर महाबळेश्वर इन सातारा डिस्ट्रिक्ट. इन विच डिस्ट्रिक्ट डू दे मीट द कृष्णा रिव्हर? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए सातारा याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राच्या डॅश डॅशच्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. द रिव्हर फ्लोईंग थ्रू महाराष्ट्राज डॅश डॅश नॅचरल डिव्हिजन्स आर कम्पॅरेटिव्हली शॉर्ट इन अ लेंथ. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी कोकण ह्याचं योग्य उत्तर आहे. राज्यात सह्याद्री पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. द ईस्टर्न रिजन ऍडजस्टंट टू सह्याद्री माउंटेन रेंजेस इन द स्टेट इज नोन ॲज. तर विद्यार्थी मित्रांनो पर्जन्य छायेचा प्रदेश ऑप्शन बी रेन शॅडो एरिया हे याचं योग्य उत्तर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात अधिक पावसाचे ठिकाण होय. डॅश डॅश इन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट इज द वेटेस्ट प्लेस इन अ महाराष्ट्र. तर आंबोली ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले पोफळी येथील जलविद्युत केंद्र डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. द हायड्रो पॉवर सेंटर ॲट पोफळी विच इज अ पार्ट ऑफ अ कोयना प्रोजेक्ट इज लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट? तर विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. जवाहरनगर भंडारा व वाडी नागपूर ही ठिकाणे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? द प्लेसेस जवाहरनगर अँड वाडी आर फेमस फॉर विच ऑफ द फॉलोइंग? तर संरक्षण साहित्य निर्मिती, डिफेन्स प्रोडक्शन ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. चलनी नोटा व पोस्टकार्ड तिकिटे इत्यादी छापाईचे केंद्र सिक्युरिटी स्पेस राज्यात खालीलपैकी कोठे आहे? द प्रिंटिंग सेंटर फॉर करन्सी नोट्स, पोस्टकार्ड, स्टॅम्प्स एटसेट्रा इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस इन द स्टेट? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए नाशिक याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात कान्हान येथे, भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे डॅश डॅश हा धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत. इन नागपूर डिस्ट्रिक्ट ॲट कान्हान अँड भंडारा डिस्ट्रिक्ट ॲट तुमसर द प्लांट्स फॉर प्युरिफाईंग विच मेटल आर लोकेटेड? तर ऑप्शन ए मॅंगनीज याचं योग्य उत्तर आहे. अलीकडील काळात पर्यटकांचे आकर्षण बनू लागलेले गणपतीपुळे हे समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य स्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? द सीनिक कोस्टल प्लेस गणपतीपुळे विच हॅज रिसेंटली बिकम अ टुरिस्ट अट्रॅक्शन इज लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट? तर विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेल्या सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने या दोन जिल्ह्यामध्ये आढळतात. द ट्रीज ऑफ साजा विच आर व्हेरी युजफुल इन बिल्डिंग वूड आर प्रायमरली फाउंड इन विच ऑफ द टू डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र? तर चंद्रपूर आणि गडचिरोली याचं योग्य उत्तर आहे.
ऑप्शन बी. मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर येथेही आहेत. स्कूल्स ऑफरिंग सायंटिफिक ट्रेनिंग इन फिशरीज आर लोकेटेड इन मुंबई अँड ऑल्सो इन विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस इन महाराष्ट्र. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, सातपाटी व रत्नागिरी. खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या नगदी पिकांमध्ये समावेश करता येणार नाही? विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप कॅनॉट बी इन्क्लुडेड अमंग द कॅश क्रॉप्स प्रोड्यूस इन महाराष्ट्र. तर ऑप्शन डी, ताग याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती नदी राज्याच्या पठारी प्रदेशातून वाहत नाही? विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर डज नॉट फ्लो थ्रू द प्लेटू रिजन ऑफ द स्टेट. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सूर्या. खालीलपैकी डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? द डॅश ॲनिमल इज कन्सिडर्ड ॲज द स्टेट ॲनिमल ऑफ महाराष्ट्र. द करेक्ट आन्सर आहे याचं शेकरू, जायंट स्क्वेरल, ऑप्शन सी. खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व जिल्ह्यात मिठागरे आहेत? इन विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ अ डिस्ट्रिक्ट आर सॉल्ट फॅक्टरीज फाउंड इन ऑल डिस्ट्रिक्ट्स. तर ऑप्शन बी, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो हे होते जनरल नॉलेज या विषयामधून काही महत्त्वाचे एमसीक्यू, त्याचे आन्सर्स आणि आन्सरचं एक्सप्लेनेशन आपण पाहिलं. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे त्या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा. आणि जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देतात अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन बॅचेस ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. त्या बॅचेसला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.